तुमच्यापैकी किती जणींना PCOS आहे आणि जेव्हा पहिल्यांदा तो डिटेक्ट झाला तेव्हा बहुतेक तरी आपण गायनेकॉलॉजिस्टकडेच गेलेलो आहे. माझ्यासोबतही तसंच घडलं आहे. मला 6वीपासून पिरियड्स यायला लागले होते. पण आपण कसं थोडं 1-2 वर्ष थांबतो बिकॉज सायकल रेग्युलेट व्हायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे मीही थांबले, पण तरीसुद्धा माझे पिरियड्स काय रेग्युलेट झाले नाहीत. त्यामुळे मग 8वी-9वी नंतर मी गायनेकॉलॉजिस्टकडे गेले आणि तिथे ॲज युज्युअल मला माझं पिरियड रेग्युलेट करण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स दिले. मला वेट लॉसचा सल्ला दिला. म्हणजे तेच नेहमीचं रुटीन जे बहुतेक तरी प्रत्येक मुलीला जे सल्ले दिले जातात तेच मला देखील मिळाले. पण त्याचा ना काही फार फायदा नाही झाला. म्हणजे वेट लॉस म्हणाल तर ते PCOSच्या केसमध्ये वेट लॉस करणं, तीही एका 8वी-9वीच्या मुलीला जी शिकते अजून, आणि तिला समजून घेणारं कोण नाही आहे, घरातले समजून घेणारे नाही आहे, डॉक्टर समजून घेत नाहीत. प्रत्येकजण तुम्हाला दोष देतो की तुम्ही आळशी आहात किंवा तुम्ही वजनच कमी करत नाही आहे. रोज उठून कुठला तरी नातेवाईक हात सल्ला द्यायचा की बाबा वजन कमी कर, वजन कमी कर. पण मला काहीच होत नव्हतं. म्हणजे खरं सांगायचं तर असं बऱ्याच जणांना वाटेल की आपली मुलं आळशीपणा करतायत, पण मला लिटरली उठवायचं नाही. म्हणजे सकाळचं शाळेत जायला, कॉलेजमध्ये जायला. त्यानंतर म्हणजे 11वी नंतर तर माझं वेट खरंच वाढत गेलं. म्हणजे 10वीपर्यंत 50-55 किलो होतं आणि 11वी नंतर डायरेक्ट 70मध्येच गेले मी. कारण मे बी येण्या जाण्याचा, प्रवासाचा स्ट्रेस वगैरे काही मल्टिपल गोष्टी असू शकतात. त्यामुळे मी तर प्रचंड फ्रस्ट्रेट झाले होते. कारण मला जेन्युअनली काहीच, म्हणजे निराशाजनक आयुष्य म्हणतो ना, तसंच लिटरली त्या काळात झालं होतं. कारण